दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या ठिकाणी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे पालखी सोहळ्याच्या निमित्ताने 15 जुलै रोजी लोणंद नगरीमध्ये आगमन होत आहे. त्याच्या अनुषंगाने आपण जी दरवर्षी तयारी करतो, जे काही वेगवेगळ्या विभागांना आपली कामं दिली जातात, म्हणजे बांधकाम विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, विद्युत विभाग असेल, या सर्व विभागाकडून आता तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. आज बऱ्यापैकी सगळं काम कंप्लीट होईल आणि काही फिनिशिंगचं जे काम असेल ते उद्या सकाळपर्यंत कंप्लीट होईल. याच्यामध्ये आपण प्रामुख्याने जे काही काम करतो, आता जर आपण ह्या ठिकाणी उभा आहे म्हणजे हा पालखी तळ आहे आपला. त्या पालखी तळाच्या ठिकाणी आपण माऊलीच्या जो ओटा आहे त्याची सजावट, त्याच्या अनुषंगाने जे काही इथं विद्युत रोषणाई वगैरे केली जाते. पालखी तळावरती कुठल्याही प्रकारे चिखल वगैरे होऊ नये म्हणून आपण दरवर्षी या ठिकाणी 6 विमकच टाकून रोलिंग करून घेतो, की जेणेकरून ही पालखी तळावर कुठल्याही प्रकारे वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही. त्याच अनुषंगाने आपण पालखी तळावरच मागील वर्षीपासून एक फिलिंग पॉईंट तयार केलेला आहे, की जेणेकरून ही पालखी तळावरची जी वाहनं आहेत त्यांना कुठंतरी बाहेर गेले आणि ते ट्रॅफिकमध्ये अडकून पडले अशी कुठलीही अडचणी येऊ नये म्हणून ह्या पालखी तळावरच्या ज्या सुविधा आहेत ह्या आपण पालखी तळावरच पूर्ण उपलब्ध करून देत आहोत. ह्यावेळेस आपल्या लोणंद नगरपंचायतीकडून एक 10 सीटचं एक टॉयलेटचं बी काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते पण ह्यावेळेस वारकऱ्यांसाठी आपल्या वापरासाठी उपलब्ध होणार आहे. मागच्या वर्षी थोडंसं दर्शन बारीच्या अनुषंगाने थोडेसे आपलं नियोजन हे झालेलं होतं. त्यावेळेस आपण पोलीस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवून दर्शन बारीचे ह्यावेळेस योग्य ते नियोजन करण्यात आलेलं आहे. तसेच खंडाळा रोडला जी आपली दर्शन बारी जाते तिथं थोडीशी लाईटची किंवा विद्युत व्यवस्था कमी असते, तर त्याच्याही अनुषंगाने यावेळेस खबरदारी घेण्यात आलेली आहे. एकंदरीतच पालखी तळ तर पूर्णतः वारकऱ्यांच्या सुविधांसाठी सज्ज झालेला आहे. त्याचप्रमाणे पालखी तळाबरोबरच इतरही 10-15 ठिकाणी आपले दिंड्या विसावल्या जातात. त्या ठिकाणची जी स्वच्छता असेल तीही करून घेण्यात आलेली आहे. वेगवेगळे फिलिंग पॉईंट्स तयार करण्यात आलेले आहेत, की जे वारकऱ्यांना जे त्यांच्या त्या दिंडीबरोबर जे टँकर असतात त्यांना पाणीची कुठलीही कमतरता जाणवणार नाही. त्याच पद्धतीने आरोग्य विभागाकडून आपल्याला ज्या काही त्यांच्या आरोग्याची जी काही सुविधा काळजी घेण्याची आहे त्याच्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. टँकर सर्वे झालेला आहे, त्याच्यामध्ये DDT पावडर फवारणी करण्यात आलेला आहे, धूर फवारणी करण्यात आलेली आहे. पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने जो आपला पाडेगाव पंपिंग स्टेशन आहे ते एकदम सुस्थितीत ठेवण्यात आलेलं आहे. जे काही मोटर्स वगैरे आहेत तिथल्या रिपेअर करण्यात आलेलं आहे. स्पेअरला मोटर ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण एक नव्याचा डोह म्हणून एक पंपिंग स्टेशन आहे ते सुद्धा सुस्थितीत ठेवण्यात आलेलं आहे. जरी ह्या पंपिंग स्टेशनला कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली तरी पर्यायी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून ठेवण्यात आलेली आहे. एकंदरीतच आपले जे पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने जी तयारी आहे ती नगरपंचायत प्रशासनाकडून जेवढे प्रयत्न करून जेवढी व्यवस्थित सुविधा देता येईल तेवढे प्रयत्न करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला वारकऱ्यांसाठी जे वेगवेगळ्या सोयीसुविधा असतात त्याचे फ्लेक्स बोर्ड तयार करण्यात आलेले आहेत, की जेणेकरून वारकऱ्यांना आपल्यासाठी कुठं कचरा संकलन केलं जाणार आहे, कुठं आपल्यासाठी गॅस सिलेंडर उपलब्ध असणार आहेत, आरोग्य केंद्र कुठं उपलब्ध असणार आहे, ह्या सगळ्या सुविधा आपण त्या फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या पालखी तळावरच एक हिरकणी कक्षसुद्धा महिलांसाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर ह्या वेळेस नवीन आपल्याला शासनाकडून 250 स्नानगृह उपलब्ध झालेले आहेत. नगरपंचायतीकडून आपल्याकडे 50 स्नानगृहाची व्यवस्था केली जाते, परंतु आपण त्याच्यासाठी 5 स्पॉट फायनल केलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण स्नानगृहाचे सुद्धा 250 प्रत्येक ठिकाणी 50-100 असे 250 स्नानगृह उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा जो असतो की आपली पालखी गेल्यानंतर जी स्वच्छतेचा विषय असतो त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आता इतर नगरपालिकांकडून आपल्याला 80 कर्मचारी उपलब्ध झालेले आहेत आणि आपल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था वगैरे असतील त्यांच्या अनुषंगाने आपण हा पालखी तळ तर स्वच्छ करून घेतो. त्याचबरोबर शासनाकडून आपल्याला 200 कर्मचारी उपलब्ध झालेले आहेत म्हणजे आणि विविध नगरपंचायतीकडून 80 कर्मचारी उपलब्ध झालेले आहेत. तर असा एक 280 ते 300 कर्मचारी प्लस नगरपंचायतीचे कर्मचारी ह्याच्या अनुषंगाने आपलं गाव कसं आहे एका दिवसामध्येच पूर्ण स्वच्छ करता येईल ह्याच्या अनुषंगाने व्यवस्थितरित्या प्लॅनिंग केलेलं आहे, की जेणेकरून जे पालखी गेल्यानंतर जी काही आरोग्याच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स वगैरे किंवा तयार होतात ते होणार नाही. एकंदरीत त्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. लोणंद नगरपंचायत माऊलीच्या आगमनासाठी सज्ज आहे. धन्यवाद. दिनांक 15 जुलै बुधवार रोजी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन होत आहे. तर या निमित्ताने लोणंद नगरपंचायत आणि प्रशासन यांनी वारकऱ्यांसाठी सर्व काही सोयीसुविधा ज्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्व अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी स्नानगृहे असतील, तसेच शौचालय असतील, तसेच गावामध्ये 10 ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे, फिलिंग पॉईंट्स काढलेले आहेत.
त्यानंतर उन्हापासून पावसापासून भाविकांची काळजी घेण्यासाठी ताडपत्रीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.